राहुल रागोरते बोलतोय। जिल्हा परिषद अभियंता संघटनेचं त्रैवार्षिक अधिवेशन महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे। सदर अधिवेशनात जिल्हा परिषद बांधकाम सिंचन ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अभियंता व तांत्रिक कर्मचारी यांची ही एकमेव सक्रिय व शासनमान्य संघटना आहे। आमच्या संघटनेचे पूर्ण महाराष्ट्रात जवळपास 5000 अभियंते कार्यरत आहेत आणि आमच्या संघटनेला माननीय औद्योगिक न्यायालय कोल्हापूर यांच्याकडून मान्यता प्राप्त झालेली आहे 2 एप्रिल 2025 रोजी। संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन वनामती येथे आयोजित केलेले आहे। आमच्या मुख्य मागण्या जिल्हास्तरीय प्रमुख मागण्या आहेत की कार्यालयीन कामकाजाचे सुसूत्रीकरण करण्याच्या उद्देशाने EMB प्रणाली लागू करणे, पदवीधर कनिष्ठ अभियंता यांना 3 वर्षाचे गोपनीय अहवाल विचारात घेऊन नियुक्तीच्या दिनांकापासून सहाय्यक अभियंता श्रेणी 2 ही दर्जोन्नती देणे, घरकुलासंबंधित जी कामे आहेत पंतप्रधान आवास योजना ही असल्या प्रकारची अतांत्रिक कामे तांत्रिक वर्गाला देण्यात येऊ नये ही आमची तिसरी महत्त्वाची मागणी आहे। जिल्हा परिषद अभियंत्यांना प्रवास भाडे भत्ता वेतनात समाविष्ट करणे ही आमची चौथी मागणी आहे। त्याचप्रमाणे जिल्हा परिषद स्तरावर जळगाव जिल्ह्याप्रमाणे विद्युत उपविभागाची निर्मिती करणे याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर पाठविण्यात यावा अशी आमची मागणी आहे। कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे श्री विनायक महामुनी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर हे राहणार आहेत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुहास धारासुरकर, राज्याध्यक्ष परभणी हे असणार आहेत। प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर कमलकिशोर फुटाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर राहणार आहेत। तसेच श्री विवेक इल्मे, उपायुक्त विकास आस्थापना विभागीय कार्यालय नागपूर हे सुद्धा राहणार। त्याचप्रमाणे श्री विपुल जाधव, श्री कुमुदिनी श्रीखंडे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यासुद्धा आमच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला हजर असतात। हां, सभेनंतर लगेचच नवीन कार्यकारिणी गठीत होणार। 17